शिरपूर तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील आदिवासी समाजाच्या वतीने अनुसूचित जाती जमाती समाजाशी संबंधित प्रकरणात संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दिनांक 31 जुलै 2026 शिरपूर शहर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने महिला, युवक आणि समाज बांधवांनी एकत्र येत निवेदन सादर केले। यावेळी उपस्थित महिलांनी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना घेराव घालत तातडीने गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्याची जोरदार मागणी केली। त्यामुळे काही काळ पोलीस ठाणे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की 8 व 9 जुलै 2026 रोजी घडलेल्या घटनेनंतर काही व्यक्तींनी अनुसूचित जमाती समाजाचा सार्वजनिकरित्या अपमान केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात भारतीय न्याय संहिता BNS तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनात देण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या महिलांनी दोषींवर तात्काळ कारवाई करा, आदिवासी समाजाला न्याय द्या अशा मागण्या करत पोलीस प्रशासनाने कोणताही विलंब न करता कारवाई करावी अशी भूमिका मांडली। महिलांनी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना घेराव घालत निष्पक्ष तपासाची हमी देण्याची मागणी केली। निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की या घटनेमुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून समाजामध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे। काही व्यक्तींनी समाजाची बदनामी आणि सार्वजनिक अपमान केल्याचा आरोप करत त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी उपस्थित समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाने कोणताही दबाव किंवा पक्षपात न ठेवता वस्तुस्थिती समोर आणावी, निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। दरम्यान या मागण्यांवर तातडीने कार्यवाही झाली नाही तर 9 ऑगस्ट 2026 रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त शिरपूर शहर पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आलाय। आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। निवेदन दिलं आहे आम्ही आणि त्याच्या चौकशी व्हायला पाहिजे मोठ्या प्रकरणावर पूर्णपणे, आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। आणि याच्यापुढे जे आदिवासी इतर समाजाचे जे लोक आहेत त्यांच्यावर अन्याय असं व्हायला नाही पाहिजे। त्यापुढे आम्ही 9 ऑगस्टला परत त्याच्यावर आम्ही मोर्चा काढणार आहे।